भक्ती हा कांदे बरं ते काय करतो ते कांद्याचे ते कोंब बिम सगळे काढून टाक आणि सगळे गोणी निवडून व्यवस्थित ठेव. ठीक आहे चालतंय. बरं आम्ही चाललो दहाव्याला तवर स्वयंपाक वगैरे सकाळी चहा नाही केला बाई तू. अहो गॅस नाही कुठून करू मी? गॅस नाही म्हणजे चूल का नाही का आपल्याला? अहो तुम्हाला माहितीये ना मागच्या वेळेस हात भाजला होता पर ऑपरेशन पर्यंत गेलत ते. काय कौतिक भक्ती तुझं, चुलीवर दाना दाना स्वयंपाक करावाच्या आता जायचंय बाहेर म्हणून मी लक्ष दिलं नाही. अहो पण मला येत नाही चुलीवर स्वयंपाक, असं काय करताय? माहितीये ना तुम्हाला सगळं. तुला येत नाही, तुला माहितीये ना आता गॅस टाक्या भेटत नाहीत. मग त्यात माझी काय चूक आहे? करा ना तुम्ही. मी करायचं आणि तुला काय पूजायला आणलं का घरात? मग मी बाकीची कामं आवरते, आता नाही येत मला चुलीवर स्वयंपाक. बाकीचे काम नाही, पहिलं स्वयंपाक करून घे. कस काय येत नाही मी बघत आहे तुला. चहा आण पहिला करून. मी नाही करणार. अगं बाई, आणि ते पोरग कुठं गेलं? बघा असेल आतमध्ये. तुमचं पोरग आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या. इकडे येऊ. अरे उरकलं काय? चल दहाव्याला जायचं. कावळे शिवून गेल्यावर काय लेंडक मोजाय जाते कावळ्याची? तुम्हाला मेकअपला वेळ लागला असेल, मी आले पुढं. मेकअप करतात का? हा, मग या तेच वयात म्हणलं. मेकअप करतात का? मग समजत ना तेवढं तरी काय करायचं ते. बरं चहा आण, चल. चहा कुठून आणायचं? सुन्याने चहा नाही केला काय नाही म्हणते, गॅस टाकी संपली. आता काय चहा नाहीये तिकडे, आधी कार्यक्रम येऊन मग आवरू. अरे कार्यक्रमात काय आहे? स्वयंपाक व्हायला पाहिजे होता आतापर्यंत. तिकडे एक एक केळ देतात खायला. बरं ते जाऊ दे, तू स्वयंपाक करून ठेव, मला बी कामाला जायचंय. बघते मी. बघते म्हणजे बघायचं काय त्यात? अगं सुनबाई स्वयंपाक कर, चहा करायचा माणसाला. अहो गॅस संपलाय, चुलीवर स्वयंपाक नाही जमत मला. कस काय नाही जमत? काय थेर आहे तुमची? हा अरे लग्नाआधी मी बघितलं कुर्नात बाबळीच्या काटके गोळा करायला जायची तू, आणि आता विसरली का स्वयंपाक करायचं? लग्न झाल्यावर सगळं विसरली ती तिकडे आई बापाची काय केलं तिने ते. ते मम्मी करायची स्वयंपाक घरी, मी नव्हते करत. मग मम्मीला म्हणायचं ना मला स्वयंपाक शिकव म्हणून. हा शिकवला ना तिने, मग मी करतीये ना. गॅसवर जमतो ना मला, पण मला चुलीवर नाही जमत, तेच सांगते मी. हे असं शिकवलं. चुली एवढं अवघड आहे का? लाकूड सारायचं, जाळ लावायचं आणि वर तवा ठेवायचं आणि स्वयंपाक करायचा. अहो मागच्या वेळेला मला भाजलं होतं. अहो मग आगीत बोट नाही घालायचं. जाऊन दे, आपण येऊ त्या कार्यक्रमाहून जाऊन मग बघू. काय खरं नाही ग बाई, काय खरं नाही. तरुण पण कष्टात गेलं आणि म्हातार पण सुनाच्या तारासात जाणार आहे. बेंचहाचं खुशाल बाहेर काढले हिने. काय अर्थ आहे आयुष्याला? हा मी तर म्हणतो एक एक एकर वावर खावा, पण हॉटेलात खावा. काही इच्छा नाही बुवा आपली चहा प्यायची. तू आवरून ठेव, चुलीवर स्वयंपाक कर. काय काय चाललं होतं? चहा कर लवकर चल. गॅस संपलाय, चुलीवर स्वयंपाक करायला लावलाय मला इथं. माहितीये ना माग माझा हात भाजला होता. हाय पण आता काय कर की काहीतरी ऍडजस्ट. ते पण तसेच बोंबलत गेलेले आहेत बाहेर. अख्ख्या आता जगाला ओरडून सांगतील चहा नाही केला म्हणून. आता कालच्या पासून मी बघतोय गॅसच कुणालाच भेटा नाही तर. हा मग त्यात माझी चुकी आहे का? माहितीये ना मागच्या वेळेस भाजलं होतं हाताला. ते लोखंडाची पट्टी देऊ का आणून चुलीवर ठेवायची, म्हणजे गॅस सारखा खालून जाळ चलन. आणि कोण करणार स्वयंपाक? करायचं तर करा तुम्ही, नाही तर नका करू. मी नाही करणार स्वयंपाक. ए यार तसली शिगडी आणतो किती. आईला ह्या गॅसवाल्याचं लय अवघड झालंय. हॅलो, अरे कधी येतोय टाकी घेऊन? काय लागा तो दोस्त असून असं करायचं म्हणलं कसं? गावात नाही का तो टाक्या दिल्या? ए तीन इकडे बरोबर या लवकर ती टाकी घेऊन. अरे गॅस टाक्या भेटायची एवढं अवघड झाली. ही टाकी आणली तो कुठून? तुम्ही आधी रजिस्टर केलेली. कशी रजिस्टर करावं लागतं त्याला? तुला काय माहितच नाही? 21 दिवस लागत आहेत त्याला. म्हणजे मी आधीच केलेले बुकिंग. ती आत्ताशी आली. आमच्या घरी पाहून येणार होते, मी इमर्जन्सी जाऊन आणली ती. म्हणजे आधी बुक केलेली ती आता भेटली? हा मग ते जे जे कोणाला त्याला फोन कर की बाकी 100 रुपये जास्त घेऊन देत असलं तर. अरे तिथं तू किती दिलं तर ती बुकिंग आधीच लागत आहे त्याला. आणि जर कुपन आता समजा आमच्याकडे कुपन आहे का? ही चाललाय कशामुळे प्रकार? युद्ध लागलेलं हा आहे मोठं. युद्धामुळं. आणि ती सगळं तिथं गॅसचं आणि पेट्रोलचा सगळा प्रॉब्लेम येणार आहे आता. बरं तो कितीला आणली? ते आहे त्या पैशाला. मग मी 100 रुपये वाढवून देतो की मला. आणि आमची तर पुऱ्यात स्वयंपाक आणि ती कुणी कुठं करायचा? अरे तुम्ही बायकोला जमतो चुलीवर स्वयंपाक? एकाचा नाही ना, तिथं लय माणसं येणार आहेत आमच्या घरी. तू एक काम कर, तुला एवढी अडचणी आमच्या घरी आजचे दिवस जेवायली असं बी पुऱ्यात स्वयंपाक करणार आहेत. अरे आजचं झालं पण गॅस 4 दिवस झालं बेटा नाही. एवढं पुढचं नाही. मी आत्ताच बाग येतो तुमचं. मी पुढचं नाही सांगू. चुलीव करा की एवढं काय तवा. चुलीवर जावा ना बायकोला. एवढे 50-100 रुपये दिवस तर 100 रुपयात लाकड आणले तर किती कसं होत्या चुलीव? अरे घरी डिगोरा लागला लाकडाचा, पण बायको करीना चुलीवर. झालाय गोळ आई काहीतरी. कुठे गेली मग? आईन ती गेला 10वीला तिकडे. आई आलं की म्हणजे रानात जायचे कामावर.
आणि बायकोला स्वयंपाक करायला लावलाय. तुला माहिती ना आता आजकालच्या बायकांचं आदळापट करतात चालू करतात. लय अवघड तुला झालंय बायको बाबा ताब्यात ठेवता येत नाही ते प्रॉब्लेम आहे तुझा. माझं. ते काम कर की काय? लाव की ते कर की त्या पोराला कॉन्टॅक्ट का जय अरे कॉन्टॅक्ट कशाचं कॉन्टॅक्ट ते भेटत नाही. तू कुठेतरी वशील लाव तिकडे, नाही तर श्रीगोंद्याला कुठेतरी जा आणि बघ तिकडे. हायला नाही तर चालेल, आता आमचं नाही तर आमचं झालं नाही आलं बोली तो, पण आमची माय बायको काय मला बरं वागणार नाही ती तसं. नाही ती मी तुझा परस्पर दिले. पुरातून स्वयंपाक आहे ना स्वयंपाक उडेव तू जेवायला येऊ जेवायला येतो तू पण लोक या अरे स्वयंपाक तुझा उरकून घेईन त्यात उरण तेवढा गॅस मला दे मी तुला हाय ती काय किंमत आता देतो. ते आम्हाला ते 2-3 महिन्यासाठी आणलेली त्याचा विषय नाही उरायचा, पण तिला विचारावं लागेल. तू जसा तुझ्या बायकोला विचारल्याशिवाय हे करत नाही तसं मला बी विचारावं लागतं. बघ विचारून बघला का लय अर्जंट आहे मी उपाशी मरणला का नाही तर आज उपाशी नको मरू, पुऱ्या खायला ये. पुऱ्या किती सकाळच्या तर संध्याकाळच्या तर आत्ता करणार येत गरम आलं. गरम. काय लक्ष गॅसच बघतो काहीतरी. ऐक ना ते गॅसला 21 दिवस लागते का रजिस्टर केल्यावर. मग मी काय करू त्याला? ऐक की मी भांडी घासतो तू पण स्वयंपाक कर केला का चुलीवर. अहो चुलीवर स्वयंपाक नाही येत मला, मी किती वेळा सांगू? एक काम कर मी पीठ होतो मी भाजी तो बाबा ते आई आले की माझ्यावर जाळ काढते तो माझ्यावर जाळ काढती. युद्ध चाललंय तिकडं त्याने सुटली गॅसची टंचाई आणि आपल्याच घरात वेगळं युद्ध चालू व्हायचं. मग मी काय करू शकते त्याला? तुम्हाला पहिले नाही का करता येत नियोजन तसलं? कसलं नियोजन करायचं? कालच्यापासून 2 दिवस झालं मला वाटत होतं गॅस उडत म्हणून बघतोय तर गॅसच भेटाना. आता शेजारच्या बाईने बघा तिच्या नवऱ्याने लगेच गॅस जाऊन आणला कुठून अरे तरी. त्यांचं कुपन आहे आपलं 2 नंबर त्यांना नाही. तुझ्या बापाने नव्हतं का द्यायचा ना गॅस कुपनाचा काढून एखादा. मग आता मी काय करू? मग तुम्ही पण घ्या ना तो काढून. कसं काढून घ्यायचा 2 नंबरचं ते गॅस टाक्या फुकाळा बंद झाले तर तू ऐकत जा. चल हो मी ऐक तू नको का भांडण्याचा कार हो मी पीठ होतो बाबा चल थांबा आले. उरक तुझं लवकर. काय कटकटे. मळ पीठ मी तोर पीठ होतो पटक्यास उरक बर काय यायची आधी नाहीतर आहे ना हातच त्रास व्हायला लागला त्या चुलीचा. अरे चुलीचा काय त्रास आता मी भासतोय ना इथं. काय लय नको काही करू होऊन त्याला जर समजा गॅसच बंद झाला तर काय उपाशी मारायचं का काय. तुम्ही पण आहे ना. अयो, पोळ. काय झालं? भाजलं ना तुम्हाला पण? अयो. अजून करा चूल 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 करा अजून. अरे उपाशी राहण्यापेक्षा बरं आहे. हा बरे. नीट पेटवा आता. आली पीठ तुम्हाला का ना खाना पीठ पिटलं चुली पुढे आल्या का काय पिठ मळायचं म्हणा काय तुम्हाला पीठ का ना पिटलं. माणूस पुण्यवान होता बरं का, पण फाटकुनी कावळा शिवला. चला पेटवली बस चूल. अय डिंगळे हा? अरे काय लुगडी घातली काय तू? चुली पुढे कुठे बसला? अहो ते तिला हे काय अरे हे काय काय कुत्रा डारगाळलं काय आपलं? हे काय अहो काय अहो हिला भाकरी येते काय हे भाकरी करते का? बापाने असं शिकवलं काय बापाने तुला? अहो मला चपात्या येतात, आता इथं भाकरी कशी करायची? अगं पण हे असलं माहिती तू हा उठणं म्हणून लावा अंगाला आता आमच्या आणि काढकी असं उपटून सगळी. तुझ्या आईने तुला भाकरा शिकवली नाही का नीट करायचं? अगं ते बेसनाला खलिल्यावाने केलंस तू ते. मग करा ना तुम्ही, मला कशाला अरे सांगताय? शेत आहे ना पीठ आणि मीठ कमी झालंय टाकती लगेच होईल. थांब बाई नको काय करू. ए बाबा तुम्ही तिच्या नको नादी लागू कर आजच्या दिवस स्वयंपाक. हे मारीन उपाशी आपल्याला हे काय खाऊ घालते असलं? हा फुलग्याचं माडग आहे का भाकरीचं पीठ आहे ते कळा ना. अरे याला याचं डोकं हाना ना. यांनी लव्ह मॅरेज केलंय ना. मुलं मॅरेज केलं आता चपात्या करायच्या ना गॅस भेटा नाही तर काय करता. अरे गॅस भेटायचं चपात्या भेटायचं ते बाजूला राहू दे रे, पण हिला जरा समजून सांगायचं पीठ मळता येईना तिला. हा अरे असलं पीठ असतंय का? उठे झाला बायकोचा बैल बसला ते जाळ घालायला. बापाने एवढ्या आयुष्यात का जाळ नाही घातला चुलीला? आता काय गॅस भेटा ना काय तुमची काय गॅस भेटा ना तुला. हो तिकडे अवघड आहे. उठ का तू बी जाय शेवग्याच्या शेगा भाजी करते मी भाकरी. कुठून आणली बाई ही पिढा? हे काय केलंय आता हे? काय आज माझ्या तोंडाला लावता वाटून घाला. सारे येडेच भेटलेत मला बी. संसार मी करते म्हणून झाला.